नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंगळवार 4 फेब्रुवारीला आहे रथसप्तमी. माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा दिवस सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. हा दिवस आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्यदेव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. वसंत श्री पंचमीच्या तिसऱ्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. रथसप्तमीपासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात म्हणून याला रथसप्तमी असे म्हटले जाते. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची एक थोर परंपरा आहे. या दिवशी सूर्यपूजनाला विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्या घरातील आरोग्य चांगले राहते, अडचणी कमी होतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याची पूजन अर्चन, सूर्याला अर्घ्य देणे, दानधर्म करणे, गंगा स्नान केले जाते. सूर्याच्या पूजनाने, आराधनेने, दर्शनाने, सौर स्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात. डोळ्यांचे, त्वचेचे व हाडांचे आरोग्य सुधारते, तेज वाढते. सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार, सामर्थ्य यांचे प्रतीक आहे. रथसप्तमीला सूर्याचे पूजन केल्याने जीवनातील अज्ञान, अंधकार तो नाहीसा करतो. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आपले अंगण, घर स्वच्छ करावे. स्नानादी कार्य आटोपल्यानंतर आपण उगवत्या सूर्याचे पूजन करायचे आहे आणि यावेळी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य देत असताना एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, लाल फूल, थोडेसे पांढरे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला दररोज अर्घ्य दिल्याने आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट होते, व्यक्तीची प्रगती होते. सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आयुष्यभर सकारात्मक परिणाम आपल्याला जाणवतात. आपल्याला रोज जरी शक्य नसेल तर किमान या दिवशी तरी सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यावे. सूर्याला अर्घ्य देत असताना आपण सूर्याचा कोणताही मंत्र म्हणू शकता. ओम ह्री गृणी सूर्य आदित्य श्री हा मंत्र म्हणावा किंवा ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः हा मंत्र जरी म्हटला तरी चालेल. रथसप्तमीला आपल्या अंगणातील तुळशीजवळ आपण सूर्यरथाची रांगोळी देखील काढायची आहे. त्याचबरोबर आपण रथसप्तमीला सूर्यपूजनाबरोबर सप्तधान्यांचेही पूजन केले जाते. हे पूजन आपण आपल्या देवघराजवळ केले तरी चालेल. या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच आणखीन एका गोष्टीला विशेष महत्त्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी अंगणामध्ये चूल घालून त्यावर दूध उतू घालवले जाते. आपण मकर संक्रांतीला जे सुगड पूजनासाठी किंवा खण पूजनासाठी जे बोळके आणतो त्यामध्ये आपण दूध घालून हे दूध उतू घालले तर चालते. चूल घालणे शक्य नसेल तर आपण शेणी ठेवून त्यावर हे मातीचे बोळके ठेवायचे आहे. यामध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्यायचे आहे. या दुधामध्ये आपण तांदूळ, साखर, थोडेसे पांढरे तीळ घालून आपण समिता पेटवून या शेणी पेटवायच्या आहेत. त्यानंतर आपण हे दूध उतू घालवायचे आहे. हा विधी आपल्याला 12च्या आतच करायचा असतो. तर एरवी आपण घरामध्ये दूध उतू घालवत नाही, हे अशुभ मानले जाते. पण रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या तेज तत्वात्मक लहरी बोळक्यातील दुधाकडे आकर्षित झाल्यामुळे हे दूध प्रसाद बनते. हे दूध आपण घेतल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर हे दूध या दिवशी उतू घालवणे म्हणजे अग्नीला अर्पण करणे हे अतिशय शुभ मानले जाते. ज्या दिशेला हे दूध उतू जाईल तिकडे समृद्धी येते असे मानले जाते. शिल्लक राहिलेल्या दुधाचा नैवेद्य हा सूर्यदेवाला दाखवायचा आहे. आपल्याला बाहेर चूल घालणे शक्य नसेल तर आपण आपल्या गॅसवर सुद्धा हे दूध उतू घालवावे आणि त्याचा नैवेद्य आपल्या घराबाहेर जाऊन सूर्यदेवाला दाखवला तरी चालेल. नैवेद्य दाखवल्यानंतर जे दूध असते ते आपण घरातील सर्वांनी चमच्याभर घ्यायचे आहे. हे दूध आपण घेतल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. रथसप्तमीच्या दिवशी दानधर्माला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण सप्तधान्यांचे पूजन करतो तर आपण यातील धान्य दान केले तरी चालेल. आपण एक मूठ जरी धान्य आपण दान या दिवशी जरूर करावे. त्याचबरोबर अन्नदान, वस्त्रदानही या दिवशी करावे. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम, लहान मुलांचे बोरनान इत्यादी कार्यक्रम करतात. तर संक्रांतीचे हळदी कुंकू आणि बोरनान करण्याचा रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो. यानंतर आपण हे कार्यक्रम करायचे नसतात. तर तुम्ही रथसप्तमीला सूर्यपूजन, सूर्याला अर्घ्य देणे आणि त्याचबरोबर सप्तधान्यांचे पूजन, दूध उतू घालवण्याचा जो विधी असतो तो जरूर करावा. तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.